ठाकरे म्हणाले होते की काँग्रेस सोबत जाऊ नाहीतर विरोधात बसू, मात्र चंद्रपुरातल्या झालेल्या युतीचं उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं अशी मागणी चंद्रपुरातल्या भाजप आणि ठाकरे सेनेच्या युती संदर्भात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेली आहे। चंद्रपुरात पैशांचा पाऊस पडला असं म्हणत भाजप आणि ठाकरे सेनेच्या युतीवर अतुल लोंढेंनी टीका केलेली आहे। उत्तर आता उद्धव ठाकरे साहेबांचे पक्ष देतील, पण आम्हाला सांगितलं होतं की आम्ही एकतर काँग्रेससोबत जाऊ किंवा आम्ही विरोधात बसू। बहुजन आघाडीने आम्हाला का सपोर्ट केला नाही आम्हाला माहित नाही, पण बीजेपी ही एमआयएम है और एमआयएम ही बीजेपी है हा माझा आरोप कायम आहे। तर आमच्या सुधीर भाऊचं 1000 कोटीचं घर आहे असं लोक म्हणतात, पण पैशाचा प्रचंड भडीमार, सत्तेसाठी कोणाशीही युती आणि जे सांगतात की आम्ही हिंदू राष्ट्र निर्माण करणार आहेत। चंद्रपूरमध्ये काँग्रेस आणि ठाकरे सेनेचा समन्वय तुटला, मात्र परभणीमध्ये ठाकरे सेना काँग्रेसच्या संपर्कात असून परभणीमध्ये महापौर हा ठाकरे सेनेचाच होणार आहे असं वक्तव्य खासदार संजय जाधव यांनी केलेलं आहे। चंद्रपूर हा विषय तिथं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस वेगळे वेगळे लढले होते आणि त्यांच्यामधला समन्वय कशामुळे तुटला, काय तुटला, तो त्यांचा इंटरनल विषय आहे। त्यांच्या जिल्ह्यापुरता, त्यांच्या चंद्रपूर शहरापुरता विषय आहे। आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या परभणी शहरामध्ये आम्ही काँग्रेस आणि आम्ही दोघांनी जॉईंटमध्ये इलेक्शन लढलं होतं। आमची निवडणुकी पूर्वचे गठबंधन होतं, त्यामुळं तिथं कुठं अडचण येईल असं माझ्या मनामध्ये किंतु परंतु नाही आहे। आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्कात आहोत, ते आमच्या संपर्कात आहेत आणि दोघांचं आमचं ट्युनिंग चांगलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।